हा मेंटेनन्स आहे किंवा जनरली शेतकरी ठिबक घेतात, परंतु 1 वर्ष 2 वर्षात ठिबकच्या नळ्या गुंडाळून वापरत नाही. याला खरं कारण जे आहे की ठिबक हे प्रेशराईज सिस्टीम आहे. त्याला पाहिजे तेवढं प्रेशर म्हणजे 1 kg हे प्रेशर आपण ठेवलं पाहिजेत, जेणेकरून ठिबकमध्ये आपल्या नळ्यामध्ये काही काडी कचरा अडकणार नाही. दुसरं, याला योग्य ते फिल्टर वापरलं पाहिजेत. तिसरी गोष्ट, जो आम्ही जे काही तुमचं जे काही पीक आहे त्या पिकाच्या वाढीनुसार आपण पाणी दिलं पाहिजेत. जर आपल्या आता पुढचं जे सीझन येणार आहे उन्हाळी आपला खरीप सीझन, त्यावेळेस जर तुम्ही कपाशी ठिबकवर लावत असाल तर सुरुवातीला कापसाला बी असते त्यावेळेस पाणी एकदम कमी लागते. जर तुम्ही 2 लिटरचं ड्रिपर वापरलेलं असेल तर त्याला सुरुवातीला फक्त 15 मिनटं ठिबक सिंचन चालवलं पाहिजेत. हळूहळू जसं पीक वाढते तसं आपलं ठिबक सिंचनचा वेळ आम्ही वेळापत्रक तुम्हाला देतो, त्या वेळापत्रकाप्रमाणे चालवलं पाहिजेत. ऑक्टोबरमध्ये त्या पिकाची वॉटर रिक्वायरमेंट 6 लिटर असते, त्यावेळेस जर तुमचं 2 लिटरचं ड्रिपर असेल एका झाडाला 1 तर आपल्याला 3 तास चालवलं पाहिजेत. 4 लिटरचं असेल तर आपल्याला 1.5 तास चालवलं पाहिजेत. परंतु काही शेतकरी काय करतात, लाईन आली की ठिबक चालू करतात आणि लाईन बंद झाली की ठिबक बंद करतात. अशा वेळेस तुम्हाला जो वापसा पाहिजेत, कारण ठिबकनं उत्पादन कसं वाढेल, जर तुमच्या मुळाच्या कक्षेमध्ये वापसा असेल तरच आपल्या ठिबकमध्ये आपलं उत्पादन वाढेल. जर आपण पाणी आणि हवेचं प्रमाण सारखं ठेवू शकलो तरच आपलं उत्पादन वाढेल. त्यामुळे जास्त पाणी देऊन बी पिकाचं नुकसान होते, त्यामुळं आपल्याला जास्त पाणी पण द्यायचं नाही आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की ठिबक घेतलं म्हणजे फार झंझटीचं काम आहे. असं काही नाही आहे. याचं जर तुम्ही रेग्युलर मेंटेनन्स केलं तर ठिबक हे तुम्हाला चांगलं उत्पादन देईल, पाण्याची बचत करेल आणि त्याच्यापासून तुम्हाला अधिक क्षेत्रावर तुम्ही इरिगेशन करू शकाल. याला जे आपल्याला नित्य देखभाल जी करायची आहे की दररोज आपल्याला जी काही काळजी घ्यायची आहे, जर तुमच्याकडे फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असेल तर त्या स्क्रीन फिल्टरची जाळी तुम्ही दररोज स्वच्छ केली पाहिजेत. सँड फिल्टर असेल तर सँड फिल्टरमधली वाळूचे काय असते, सँड फिल्टरमध्ये जी वाळू आहे त्याच्यावर मातीचे कण जमा होतात, ते आपण उलटा प्रवाह सोडून म्हणजे पाणी उलट दिशेनं सोडून ते आपल्याला ढवळून बाहेर काढलं पाहिजेत, जेणेकरून हे जे काही मातीचे पार्टिकल आहेत किंवा शेवाळ आहे हे आपल्या पुढं नळ्यामध्ये जाऊन ते ड्रिपर बंद होणार नाही आणि आपली सिस्टीम जास्त दिवस आपल्याला कार्य करेल. हायड्रोसायक्लोन फिल्टर जर असेल तुम्ही म्हणजे सँड सेपरेटर, जर बोरवेल असेल तर बोरमध्ये बऱ्याच ठिकाणी वाळू येते, वाळूचे कण वेगळे करण्यासाठी आपल्याला सँड सेपरेटर किंवा अशा टाईपचं हायड्रोसायक्लोन फिल्टर आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काही दिवसानं ते खालचं जे फिल्टर आहे त्यामध्ये वाळू जमा होते, ती वाळू आपल्याला काढणं गरजेचं आहे. ही आपल्याला 8 दिवस 10 दिवस तुमच्या वाळूचं किती प्रमाण आहे, काही ठिकाणी जास्त वाळू यायचं असेल तर एकाच दिवसात आपलं वाळूनं ते सँड आपलं खालचं फिल्टर भरेल, तर ती वाळू आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे. आपल्या शेतामध्ये जर आपण ठिबक सिंचन बसवलं तर आपल्याला शेतात लक्ष दिलं पाहिजेत. काही ठिकाणी नळीची तुटफूट झाली आहे का, त्या ठिकाणी आपण जॉयनर वापरले पाहिजेत. काही ठिकाणी ड्रिपर निघाले असतील तर ते ड्रिपर व्यवस्थित बसवलेले पाहिजेत. कुठं पाणी येत नसेल तर हे आपण सर्व रेग्युलर निरीक्षण केलं पाहिजे, चेक केलं पाहिजेत. पाणी ड्रिपर आपल्या व्यवस्थित झाडाच्या जवळ आहे का, झाडापासून काही ठिकाणी काय असते की माणसं फिरत असतात, लॅटरल पायात अडकते आणि ड्रिपरचं प्लेसमेंट किंवा जागा बदलून जाते. तर आपल्याला हे लक्ष ठेवलं पाहिजे की ड्रिपर व्यवस्थित त्याच ठिकाणी असलं पाहिजेत, जेणेकरून मुळाच्या कक्षेमध्ये असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या झाडाच्या मुळांनाच पाणी मिळेल. यानंतर आपल्याला 8 ते 15 दिवसांना पाणी जर एकदमच घाण असेल तर 8 दिवसात हा फ्लश वॉल, जे सबमेनच्या शेवटी जो वॉल असतो त्याला फ्लश वॉल म्हणतात, तो उघडून त्यातून घाण बाहेर काढली पाहिजेत. काही ठिकाणी उंदीर आणि खारीचा बराच शेतकऱ्यांचा आता प्रश्न असतो की साहेब आमच्याकडे खारीचा फार त्रास आहे. खारीच्या त्रासासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले बांध स्वच्छ ठेवले पाहिजेत. आणि उंदीर जर आपल्या शेतामध्ये असतील तर उंदरासाठी आपल्याला इरिगेशन हे रेग्युलर केलं पाहिजे. जसं आपण पाटानं पाणी 8 ते 10 दिवसानं किंवा त्या पाळीप्रमाणे देतो, पण ठिबक सिंचनमध्ये आपल्याला पिकाच्या गरजेप्रमाणे दररोज पाणी दिलं पाहिजे. कमी पाणी द्यायचं पण दररोज दिलं पाहिजे. त्यामुळं काय असते की शेतामध्ये ओलावा राहते, ज्या ठिकाणी ओलावा आहे त्या ठिकाणी उंदीर बीळ करत नाहीत, त्यामुळे ते आपली लॅटरल कट करत नाहीत. काही ठिकाणी जर पाण्यामध्ये आपण जे काही फिल्टर देतो याच्यातून क्षार आपण वेगळे करू शकत नाही आणि पाण्यामध्ये क्षार असतात, त्या क्षारमुळं काही दिवसानं आपल्या ड्रिपरमध्ये ते क्षार जमा होऊ शकतात. यासाठी याला आपल्याला ॲसिड ट्रीटमेंट द्यावी लागते. जर आपण सोल्युबल फर्टिलायझर वापरत असू
तर आपल्याला कारण आपण सोल्युअर फर्टिलायझर ठिबकमधून रेग्युलर देतो 8 दिवसानं किंवा 4 दिवसानं पिकाच्या गरजेनुसार. त्यामुळं ते ॲसिड बेस असल्यामुळं आपल्याला त्याला ॲसिड ट्रीटमेंट द्यायची गरज भासत नाही. जर आपल्या विहिरीमध्ये शेवाळं असेल तर आपल्याला त्यासाठी ब्लिचिंग पावडरची याला ट्रीटमेंट द्यावी लागते. ट्रीटमेंट देत असताना आपण pHचा पेपरचा वापर करून 4 pHचे ॲसिड ट्रीटमेंट देतो. याला प्रेशर गेजवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, कारण हे ठिबक सिंचन ही प्रेशराईज सिस्टीम आहे. त्यामुळं त्याला प्रेशर असेल तरच तुमचे पाणी बी सारखं प्रमाणात मिळेल आणि ठिबक पण चोकअप होणार नाही. यासाठी आपण प्रेशरवरच सिस्टीम चालवली पाहिजे. सिंचनमध्ये बरेच शेतकरी काय करतात, जसं भाजीपाला असेल किंवा कापूस असेल, पीक काढल्यानंतर नळ्या कशाही गुंडाळून झाडाजवळ ठेवतात. अशा प्रकारे जर आपण ठेवलं तर त्या खडुळी किंवा उंदरामुळे त्या नळ्या कट होतात. अशा आपण ठेवू नये. जर त्याच ठिकाणी आपण जिथं सबमेन आहे त्या ठिकाणी अशा गोल व्यवस्थित गुंडाळून ठेवल्या, वाइंडरचा वापर करून जर गुंडाळून ठेवल्या तर उंदीर आणि खडुळीचा त्रास होत नाही आणि आपले ठिबक जास्त दिवस चालते. तशाच या नळ्या अशा प्रकारे गुंडाळू नये, व्यवस्थित वाइंडरनं गुंडाळून ठेवाव्या, एका ठिकाणी कचऱ्यासारख्या टाकू नये. कारण तसंच आपल्या जर बांधावर मोठे झाडं असतील तर त्या ठिकाणी खारुताई राहतात. त्या खारुताई येऊन आपल्या पाणी पिण्यासाठी त्या येतात आणि नळ्या कट करतात. त्या कट करू नये म्हणून झाडाला जर आपण असा टीन पत्रा ठोकला तर त्या ठिकाणी खारुताईचं वास्तव्य राहत नाही, त्या दुसऱ्याकडे चालल्या जातात. तर आपण बांधावर ही जर अरेंजमेंट केली तर तुम्हाला खारुताईपासून त्याचा त्रास होणार नाही. जनरली ठिबकचा जो खर्च आहे याच्यामध्ये 70% खर्च हा लॅटरलवर येतो आणि जर आपण लॅटरलची काळजी व्यवस्थित घेतली तर तुमचं ठिबक जास्त दिवस चालेल. ठिबकचं जर आपण आयुष्यमान जर बघितलं त्याची वॉरंटी असते 5 वर्षाची, परंतु आपण कसा वापर करतो याप्रमाणे त्याचं लाईफ डिपेंड आहे. आता बरेचसे शेतकरी 10-10 वर्षे हे ठिबक वापरतात, काही जण 12 वर्ष जुनीच लॅटरल वापरत आहेत. त्यामुळं आपल्या वापरावर याचं लाईफ डिपेंड आहे. दुसरा ठिबकचा खर्च जो आहे हा आपण कशा प्रकारची इनलाईन घेतो किंवा लॅटरल घेतो याच्यावर डिपेंड आहे. जनरली जैन इरिगेशनकडे 0.15 mm पासून तर 1 mm पर्यंतच्या वेगवेगळ्या इनलाईन येतात. जर अनुदानाची जर तुम्हाला घ्यायची आहे तर ती क्लास 2 असते. क्लास 2 लॅटरल घेतली आपण 16 mm लॅटरल आणि 5 फुटाला 2 लॅटरमधलं अंतर आणि ड्रिपरचं अंतर जर 1.5 फूट असेल तर अंदाजे खर्च 1,10,000 पर हेक्टर येते. याला शासनाचं अनुदान पण आहे. गव्हर्नमेंटच्या कॉस्ट नॉर्मच्या 45% जनरल शेतकऱ्याला सध्या अनुदान उपलब्ध आहे आणि 55% अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध आहे. यावर्षी गव्हर्नमेंटचे ग्रँट्स उपलब्ध आहे. ई ठिबक ही साईट चालू आहे. त्या साईटमध्ये आपल्याला अर्ज करून आपण अनुदान मागणी अर्ज करतो. त्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती मिळते. त्यानंतर आपण ठिबक सिंचन संच बसवू शकतो. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विदाऊट अनुदान ठिबक घ्यायचं असेल तर याच्यामध्ये आमच्याकडे 21-22 हजार पर एकरापासून तर वेगवेगळ्या थिकनेसप्रमाणे लॅटरल उपलब्ध आहे, आपण घेऊ शकता. याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. वेळ कमी असल्यामुळे मी थोडं फास्ट घेतलं. आपण सर्वांनी शांततेने ऐकलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसेच ॲग्रोव्हिजननी इथं मला बोलावलं आणि आपल्यासमोर प्रेझेंटेशन देण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा पण आभारी आहे. आमचा इथं स्टॉल आहे जैन इरिगेशनचा. आपल्याला अजून काही माहिती पाहिजेत असेल तर आपण आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या, तिथं आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद. सर आपला फोन नंबर प्लीज. हां, माझं नाव आहे अशोक अग्रवाल. माझा नंबर 94-222 92-103 92103 94-222 92103. धन्यवाद सर. JISL जैन इरिगेशन अनुदान जी काय ई ठिबक ही वेबसाईट आहे. सर आपण अत्यंत प्रभावीपणे फार कमी वेळात सांगितलं त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. मी आयोजकांना विनंती करतो की ॲग्रोव्हिजनच्या ह्या पर्वाच्या मार्फत जे स्मृतिचिन्ह आहे ते सरांना द्यावं. या फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर ते देतात. सर आपण प्रश्न उत्तर याच्यानंतर घेऊ प्लीज. डिसेंबर-जानेवारी पर्यंत साईट चालू राहते. यानंतर फेब्रुवारीमध्ये ती साईट बंद होते जनरली. यानंतर मी डॉक्टर जडे सरांना चांगलं ठीक आहे. यानंतर मी जडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. आजच्या आपल्या ॲग्रोव्हिजनच्या कार्यशाळेच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला अतिशय विस्तृत मार्गदर्शन केलं सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या बाबतीमध्ये असे आमचे मित्र
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डॉक्टर सुनील गोरंटीवार साहेब, त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला ठिबक सिंचनची निगा आणि देखभाल संदर्भात मार्गदर्शन केलं आमचे स्नेही श्री अशोक अग्रवालजी, आणि ह्या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर श्री लांडगे साहेब, त्याचबरोबर या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगावच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. अत्यंत महत्त्वाचा विषय ह्या कार्यशाळेमध्ये निवडला होता सूक्ष्म सिंचन पद्धती. खरं म्हणजे शेती व्यवसायामध्ये जेवढे काही इनपुट्स वापरले जातात त्या सर्व घटकांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असेल तर पाणी, परंतु त्या घटकाकडे बहुतेक शेतकऱ्यांचं दुर्लक्ष असतं. आम्हाला कधी कधी असं चित्र बघायला मिळतं ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे तिथे शेतकऱ्याला पाण्याचं महत्त्व नाही आहे, आणि जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथं मात्र शेतकरी पाण्यासाठी अगदी भगीरथ प्रयत्न करताना दिसतो आहे. मी ज्या कंपनीकडनं आलेलो आहे, माझं नाव BD जडे आहे. मी सिनियर सायंटिस्ट आहे जैन इरिगेशनमध्ये. जैन इरिगेशन ही जगामध्ये 1 नंबर कंपनी आहे सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये. त्याच्यामध्ये ड्रीप इरिगेशन आणि पाईप प्रोडक्शनसुद्धा एकत्र आहे. आम्ही मँगो प्रोसेसिंगमध्ये 1 नंबरमध्ये आहे. आम्ही जगामध्ये 1 नंबरमध्ये आंबा प्रोसेस करतो जळगावला. त्याचबरोबर आम्ही टिश्यू कल्चरची केळीची रोपं तयार करतो. त्यामध्ये टिश्यू कल्चर केळीची रोपं तयार करतो, डाळिंबाची रोपं तयार करतो, मोसंबीची रोपं तयार करतो. जगामध्ये 1 नंबरवरती आम्ही. आणि भाजीपाला निर्जलीकरणामध्ये त्यामध्ये कांद्याचं नियोजन करतो. जगामध्ये आम्ही 2 नंबरवरती आहे. आम्ही भारतातली मल्टीनॅशनल कंपनी आहे. जवळपास भारताच्या बाहेर 22 आमच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज आहेत आणि भारतामध्ये 16 मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहेत. आणि ठिबक सिंचनसाठी लागणाऱ्या सर्व छोट्या घटकांची निर्मिती जेवढे काही गोरंटीवार सरांनी दाखवले, अग्रवालजींनी दाखवले, सर्व ठिबक सिंचनसाठी लागणाऱ्या सर्व छोट्या घटकांची निर्मिती करणारी जगातली एकमेव कंपनी आहे. बाहेरून आम्ही कुठलाही घटक बाहेरून विकत घेत नाही. त्याचबरोबर आमची शेतकऱ्यांना फायनान्स देणारी पण आमची संस्था आमच्याकडे आहे सफल. शेतकऱ्यांना बाहेर कुठे जायची गरज पडत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना टिश्यू कल्चरची रोपं देतो. त्याचबरोबर टिश्यू कल्चरबरोबर आम्ही प्रोटेक्टेड ॲग्रिकल्चर, ज्याला आपण नियंत्रित शेती, मग पॉली हाऊसमध्ये असेल, शेडनेट हाऊसमध्ये असेल, त्या नियंत्रित शेतीची सुद्धा सर्व टेक्निकल नो हाऊ किंवा कंप्लीट हार्डवेअरसुद्धा मी त्यांना उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो माल जो आहे, ह्या काही टेक्नॉलॉजीज आहे, ड्रीप इरिगेशन असेल, फर्टिगेशन असेल, टिश्यू कल्चर असेल, ह्या सर्व टेक्नॉलॉजी वापरण्याकरता शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या गावामध्ये तसंच आमच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देतो. आणि प्रशिक्षण दिल्यानंतर शेतकऱ्यांनी जे उत्पादित केलेला भाजीपाला असेल, फळं असेल, ते आम्ही प्रचलित बाजारभावाने विकत घेतो आणि त्याच्यावरती प्रक्रिया करतो आणि युरोप आणि US आम्ही एक्सपोर्ट करतो. भारतातली नव्हे जगातली ही एकमेव कंपनी की जिथे व्हॅल्यू ॲडिशन कंप्लीट होते, म्हणजे कंप्लीट साखळी पूर्ण करणारी ही एकमेव कंपनी आहे. यासाठी लागणारं सर्व टेक्निकल नोहो आम्ही पण देतो. त्याचबरोबर आमच्याकडे पॉवर जनरेशनचे प्लांट पण आहे. सोलर बेसवरती पण आहे, बायोगॅस बेसवरती पॉवर जनरेशन आहे. ॲग्रिकल्चर लागणारे सोलर पंपिंगचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केला. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करायला लागलेलं आहे. ॲग्रिकल्चरचे R&D टेक्निकल कंटिन्युअसली आमचं ॲग्रिकल्चर R&Dचं चालू असतं आमचं. आणि अद्ययावत असणारं आमच्याकडे प्रशिक्षण केंद्र पण जळगावला आमच्याकडे उपलब्ध आहे. आता आपल्याकडे शेतीमध्ये जे काही चॅलेंजेस आहे की आपल्याकडे लोकसंख्या पटीने वाढत चाललेली आहे. जमिनीचं क्षेत्र कमी कमी होत चाललेलं आहे. पाण्याचं दुर्भिक्ष वाढत चाललेलं आहे. आपल्याला अन्नधान्याची मागणी पण वाढत चाललेली आहे. आणि जे काही शेतीमध्ये आपण घटक वापरतो, जेवढे काही निविष्ठा वापरतो, त्या प्रत्येक निविष्ठांची जी कार्यक्षमता जी आहे अवघी 30 ते 35% आहे. आणि एकीकडे तुमचं लागवडीचा खर्चही वाढत चाललेला आहे, म्हणजे उत्पादन खर्चही वाढत चाललेला आहे आणि उत्पादनसुद्धा कमी मिळतं आहे. वातावरणात बदल होत चाललेले आहेत आणि मार्केट रेटमध्ये फ्लक्च्युएशन आहे, लिंकेजेस नाही आहे. त्यामुळे हे जे मोठे मोठे चॅलेंजेस आहे, हे चॅलेंजेस मीट करण्याकरता आपल्याला उत्पादन वाढवण्याबरोबरच त्याला प्रायमरी किंवा सेकंडरी प्रोसेसिंगकडे वळायला पाहिजे, मार्केटिंगकडे वळायला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला आर्थिक नफा वाढणार नाही किंवा आपल्याला जास्त जे काही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे जे डबलिंग द फार्मिंग इन्कम जे आहे त्याशिवाय त्यापुढे आपण पोहोचणार नाही. त्याकरता आपल्याला जे काही शेती व्यवस्थामध्ये आपण जे काही निविष्ठा वापरतो, प्रत्येक निविष्ठांची कार्यक्षमता आपल्याला 80 ते 90% मिळाली पाहिजे आपल्याला. नेक्स्ट प्लीज.
मग त्याच्याकरता जे सोल्युशन जे आहेत साधारणतः जमिनीचा प्रश्न जर उपलब्ध होत असेल, जमिनी आपल्याकडे उपलब्ध होत नाही आहेत, जमिनी कमी कमी होत चाललेल्या आहे, त्याच्याकरता प्रोटेक्टेड ॲग्रिकल्चर आहे. मग तुम्ही पॉली हाऊसमध्ये ग्रो करा, शेडनेटमध्ये ग्रो करा, सॉइललेस मीडिया आहे, व्हर्टिकल फार्मिंग आहे, हायड्रोपॉनिक्स आहे किंवा एरोपॉनिक्ससारख्या टेक्नॉलॉजीज आता उपलब्ध होत आहेत. जर प्लांटिंग मटेरियलचा प्रॉब्लेम आपल्याला येत असेल त्यासाठी टिश्यूकल्चर टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहे. त्या इरिगेशनची जर आपल्याकडे समस्या असेल तर त्यासाठी मायक्रो इरिगेशन आहे. मग तुम्ही ड्रीप इरिगेशन वापरा किंवा स्प्रिंकलर इरिगेशन वापरा. फर्टिलायझरचा आपल्या एफिशियन्सी आपल्याला कमी मिळते, तर फर्टिलायझरची एफिशियन्सी कमी मिळत असेल तर आपल्याला फर्टिगेशन टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे. कारण ड्रीप इरिगेशन ही नुसतं पाणी देण्यासाठी नाहीच आहे. ड्रीप इरिगेशन ही नुसतं पाणी देण्यासाठी नाहीच, ज्या वेळेला तुम्ही कोणत्याही पिकाला ठिबक सिंचनाने पाणी देणार असाल त्यासोबत पाण्यात विरघळणारी खतं द्यायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण खतं हाताने देतो त्याची एफिशियन्सी फक्त आपल्याला 30 ते 35% मिळते. वैरत आपण ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपण खतं देऊ शकलो तर त्याची कार्यक्षमता आपल्याला 80 ते 90% मिळते. म्हणून फर्टिगेशन टेक्नॉलॉजी आपल्याला वापरण्याची गरज आहे. इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. याकरता आपल्याला सोलर एनर्जीचा वापर करता येईल. ॲग्रिकल्चरचे सोलर पंप्स आम्ही डेव्हलप केले, त्या पंपाचा वापर आपल्याला करता येईल. आपल्याला शासनाची सबसिडी त्याच्यावरती आहे, तर शासनाने उपलब्ध केलेले सोलर पंप्स आपल्याला वापरता येतील. आणि या सर्व ज्या टेक्नॉलॉजी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या सर्व टेक्नॉलॉजीज आपल्या जैन इरिगेशनकडे उपलब्ध आहेत. म्हणून येस, जैन इरिगेशन इज अ सोल्युशन प्रोव्हायडर. आणि आपल्याला बदल करण्याची गरज आहे. जसा काळ बदलतो तसं आपल्याला ते बदल करण्याची गरज आहे. नाही तर तुमच्यासोबत एक उदाहरण तुम्हाला सांगतो, नोकिया असेल, नोकियाने स्वतःमध्ये बदल केले नाही तर नोकिया कंपनी संपली. तसंच आपल्यालासुद्धा पारंपरिक शेतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. इथे बघू शकता कांदा लागवडीची पद्धत जी आहे पाटपाणी पद्धतीवरची, तीच आपण ठिबक सिंचन पद्धतीची लागवड करायला असेल कांद्याची तर आपल्याला गादी वाफा, ठिबक सिंचन पद्धती आणि फर्टिगेशनवरती वापर केला पाहिजे. तर आपल्याला कांद्याचं उत्पादन जे पारंपरिक पद्धतीमध्ये 5 ते 6 टनाचं मिळतं, म्हणजे 50 ते 60 क्विंटलचं मिळत असेल, तर ठिबक सिंचन पद्धतीवरती कांद्याचं उत्पादन हे जवळपास 150 ते 200 क्विंटलपर्यंत शेतकरी घेत आहेत. तसंच हा दुसरा चेंज आपल्याला ऊसाची शेतीमध्ये सुद्धा करण्याची गरज आहे. कारण आपण एकीकडे म्हणतो की 60% पाणी ऊस शेतीसाठी वापरत आहेत, जे क्षेत्र फक्त 5 ते 6% आहे. म्हणून या ऊस शेतीला संपूर्ण क्षेत्र जे आहे ते सर्व ठिबक सिंचनाखाली जर आपण येऊ शकलं, नाबार्डची पण योजना त्याच्यामध्ये आहे, कृषी विभाग त्याच्यामध्ये काम करत आहे, महाराष्ट्र शासन त्याच्यामध्ये काम करत आहे. ऊसाचं संपूर्ण क्षेत्र जे 100% क्षेत्र महाराष्ट्र शासन ठिबक सिंचनखाली आणू इच्छित आहे. त्यासाठी आपल्याला हे आवश्यक जे बदल जे आहे ते करण्याची खूपच गरज आहे. आता या थोडं ज्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत ह्या आपण जे पारंपरिक पद्धतीमध्ये शेती करतो आहे, तुमच्या भागात संत्र्याची शेती मी बघितली अमरावतीमध्ये, अक्षरशः पाटपाणी पद्धतीने मोसंबी संत्र्याच्या बागांना पाणी देत आहे. त्यानंतर भात शेतीकडे सुद्धा बघितलं, इगतपुरी नाशिक भागामध्ये भातालासुद्धा अशा पद्धतीने पाणी देताना बघितलेलं आहे. त्यानंतर कांदाशीमध्ये अजूनही शेतकरी, आपला भारतीय शेतकरी पिकांना पाणी देत नाही आहे, तो जमिनीला पाणी देतो आहे. ऊस म्हणजे पिकाच्या उत्पादनामध्ये 2 महत्त्वाचे जे घटक जे आहेत ज्याचा डायरेक्ट उत्पादनाशी संबंध आहे, असे घटक म्हणजे पाणी आणि त्याचं खतं म्हणजे पोषण. पाणी अशा पद्धतीने देतो आहे त्याची कार्यक्षमता फक्त 30 ते 35% मिळते. खतंसुद्धा आपण फेकून देतो आहे त्याची कार्यक्षमतासुद्धा आपल्याला 30 ते 35% मिळते. म्हणून या दोन्ही घटकांची कार्यक्षमता जर आपण 80-90% मिळू शकलो तर आता मिळत असलेल्या उत्पादनापेक्षा निश्चित आपलं उत्पादन दुप्पट मिळेल आपल्याला. म्हणून आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. देर इज अ नीड इन ए चेंज इन माइंडसेट. आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे. सकारात्मक दृष्टिकोन जर आपण जर बघितलं तर पिकाला पाणी द्यायला शिका. जमिनीला पाणी आणि खतं देण्यापेक्षा पिकांना खतं आणि पाणी द्यायला शिका, तर तुमचे प्रश्न जे आहेत, तुमच्या ज्या समस्या ज्या आहेत त्या बऱ्याच अंशी त्यामध्ये कमी होऊ शकतील. हे बघू शकता तुम्ही, ही ऊसाला लांब सरी पद्धतीने पाणी देताना दिसतोय, पण पाणी किती देतोय आणि बेळणं दाबतोय, पायाने दाबतोय. वाफ्यांमध्ये सुद्धा पाणी अक्षरशः बियाणं उगलेलं सुद्धा नाही तरी वाफे तुडंब भरून पाणी देताना दिसत आहे. हे तुमच्या भागातलं चित्र आहे संत्र्याचं. हे मोठे मोठे वाफे भरून पाणी भरून देतो. म्हणजे ठिबक सिंचन असताना सुद्धा वाफे भरताना शेतकरी मी बघितलेले आहेत. म्हणजे त्यांना मानसिकता बदलण्याची गरज आहेच. म्हणून आपण शिकलं पाहिजे की पाणी आणि खतं जमिनीला की पिकांना. पाणी आणि खतं जे आहेत हे अधिक उत्पादन देण्याचा कणा आहे.
म्हणून त्याच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. जर आपण बघितलं सूक्ष्म सिंचन पद्धतीचं थोडक्यात भारतामध्ये जवळपास 90 लाख हेक्टर क्षेत्र त्याचं कव्हर झालेलं आहे. 90 लाखापैकी ठिबक सिंचनाखाली 36 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि तुषार सिंचन पद्धतीखाली 53 म्हणजे 54 लाख हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये 21 लाख हेक्टर क्षेत्र कव्हर झालेलं आहे सूक्ष्म सिंचन पद्धतीखाली. त्याच्यामध्ये ठिबक सिंचन पद्धतीखाली जवळपास 15 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि तुषार सिंचन पद्धतीखाली जवळपास 5.5 लाख हेक्टर क्षेत्र तुषार सिंचन पद्धतीखाली आहे. म्हणजे भारतामध्ये सर्वात जास्त सूक्ष्म सिंचन पद्धती अवलंब करणारं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. प्रामुख्याने आपण जर जे आपण 15 लाख हेक्टर क्षेत्र बघितलं त्याचा आम्ही 1987-88 वरून ठिबक सिंचन तंत्राचा प्रसार करतो आहे मित्रांनो. 1987-88 वरून ठिबक सिंचन तंत्राचा प्रसार करतो आहे. परंतु सर्व पिकांमध्ये म्हणजे द्राक्ष असो, डाळिंब असो, तुमचं फुलशेती असो, केळी असो, कुठले असो, सर्व पिकांमध्ये कापूस पिकामध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचनचा वापर होतो आहे. सर्वात जास्त वापर कोणत्या पिकात होतो आहे? कापूस पिकामध्ये होतो आहे. 4,10,000 हेक्टर क्षेत्र. आणि 2 नंबरचं पीक आहे ऊस पीक आहे. त्याच्यामध्ये 2,78,000 हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचन तंत्राचा वापर होतो आहे. केळीमध्ये 1,28,000, डाळिंबामध्ये 92,000, द्राक्षामध्ये 1,00,000 आणि लिंबूवर्गीय फळझाडं जवळपास या ग्रुपमध्ये 3.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे लिंबूवर्गीय पिकामध्ये. पण त्याच्यापैकी 1,38,000 हेक्टर क्षेत्रावरती ठिबक सिंचन तंत्राचा वापर होतो आहे. आणि भाजीपाला पिकामध्ये 2,53,000 हेक्टर क्षेत्रावरती भाजीपाला पिकामध्ये ठिबक सिंचन तंत्राचा वापर होतो आहे. सूक्ष्म सिंचन पद्धतीखाली जर बघितलं आपण तर 5 जिल्हे जे आहेत, पहिला क्रमांक जळगाव जिल्ह्याचा आहे, दुसरा जिल्हा सोलापूर जिल्ह्याचा आहे, तिसरा बुलढाणा जिल्ह्याचा आहे, चौथा नाशिक जिल्ह्याचा आहे आणि 5वा अहमदनगर जिल्ह्याचा आहे. हे सूक्ष्म सिंचन पद्धती याच्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन दोघं त्याच्यामध्ये आहे. ठिबक सिंचनचा जर नुसता विचार केला तर जळगाव 2,93,000 1 नंबरवरती जळगाव जिल्हा आहे, 2 नंबर सोलापूर जिल्हा आहे, 3 नंबर नाशिक जिल्हा आहे, 4 नंबर अहमदनगर जिल्हा आहे आणि 5 नंबर औरंगाबाद जिल्हा आहे ठिबक सिंचन तंत्रज्ञान वापरण्यामध्ये. आता पण तुषार सिंचनचं जर बघितलं आपण तर बुलढाणा 1 नंबरवरती आहे तुषार सिंचन वापरण्यामध्ये. 2 नंबर यवतमाळ जिल्हा आहे, 3 नंबर अमरावती जिल्हा आहे, 4 नंबर लातूर जिल्हा आहे आणि 5 नंबर नांदेड जिल्हा आहे. जर आपण 5 पिकं आपण निवडले, आपण पहिले 5 पिकं कोणते आहेत तर पहिल्या नंबरचं पीक कापूस पीक आहे, 2 नंबरचं ऊस आहे, 3 नंबरचं केळी आहे, 4 नंबर डाळिंब आहे, 5 नंबर लिंबूवर्गीय पिकं आहेत आणि 6 नंबर द्राक्ष आहेत. आता हे चित्र आपल्याला गोरंटीवार साहेबांनी दाखवलं, आमच्या अग्रवालजींनी दाखवलं. परंतु शेतकरी जेव्हा ठिबक सिंचन निवड करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा तडजोडी करतो, कारण हे सर्व कसं असतं पॉकेटच्या साईजवरती अवलंबून असतं. परंतु ठिबक सिंचन संच आपल्याला 1-2 वर्षाकरता वापर करायचा नाही आहे, तर तो निदान 7 ते 8 वर्ष चालला पाहिजे. आमच्याकडे बरेच लोक 15-15 वर्षापासून वापरत आहेत. मग त्याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिल्टरची निवड ही पाण्याच्या गुणवत्तेनुसारच केली पाहिजे. पाण्याच्या गुणवत्तेनुसार आणि पाण्याचा स्रोत काय आहे त्याच्यानुसारच फिल्टरची निवड केली तर तुमचा सिस्टीमचा परफॉर्मन्स चांगला राहणार आहे. आणि हे जर ठिबक सिंचन जो आहे हा जमिनीच्या वर आहे, ठिबक सिंचनच्या नळ्या जमिनीच्या वर आहेत. पण दुसरा ठिबक सिंचन पद्धत वापरण्याची पद्धत जी आहे ती भूपृष्ठांतर्गत जमिनीच्या अंतर्गत जमिनीच्या आत आहे. म्हणजे ठिबक सिंचनची नळी ही 6 इंच खोल सुद्धा तुम्ही ठेवू शकता. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत तर होते, पण खूप लोकांना विजेची बचत होते हेच माहीत नाही. विजेची सुद्धा 33% बचत होते मित्रांनो. खतांची बचत होते, मजुरांची बचत होते, उत्पादनात वाढ होते आणि गुणवत्ता चांगली मिळते. एक ॲसेसमेंट आहे सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ॲसेसमेंट,
ॲग्रिकल्चर फायनान्स कॉर्पोरेशनने केलेला की पाण्याची बचत किती होते. साधारणपणे ॲव्हरेज जी आहे ती 48% बचत आहे. खतांच्या बचतमध्ये 34% बचत आहे. विजेची बचत 33% आहे आणि मजुरांची बचत 40% बचत आहे. आता आपल्याला उत्पादन कमी का मिळतं. प्रत्येकजण शेतकरी तर नांगरटी करतो, वखरटी करतो, बियाणं आणतो, बियाणं प्रक्रिया करतो, रासायनिक खतं वापरतो, सेंद्रिय खतं वापरतो, पाणी देतो, फवारे मारतो, मग उत्पादन कमी का मिळतं. प्रत्येकजण तर करतो हे सर्व. उत्पादन कमी मिळण्याचं मुख्य कारण जे असेल तर शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक निविष्ठाची कार्यक्षमता फक्त 30 ते 35% मिळते. आपण प्रत्येक शेतकऱ्यानं जर असं ठरवलं की मी जो काही घटक वापरणार आहे शेतीमध्ये त्याची कार्यक्षमता मला 80 ते 90% मिळाली पाहिजे. प्रत्येक घटकाची कार्यक्षमता जर 80 ते 90% मिळाली तर तुमचं उत्पादन दुप्पट झालं म्हणून समजा. म्हणून प्रत्येक घटक काळजीपूर्वक वापरला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी असेल, रासायनिक खतं असेल, मजूर असेल, पीक संरक्षण औषधी असेल, यांचा वापराबरोबर जर बघितलं आपण तर ह्या सर्व घटकांची कार्यक्षमता फक्त 35 ते 40%च आहे. म्हणून आपल्याला उत्पादन कमी मिळतं. हे बघा तुम्ही, ऊसाचं पीक बघा, ऊसाची वाढ केवढी झाली आहे आणि त्याला पाणी किती दिलं आहे. आपल्या समस्या इथून आपणच तयार करतो आहे. हे जे सायक्लिक अँड वेटिंग अँड ड्राईंग जे जमीन कोरडी राहणं, खूप ओली होणं, जमीन कोरडी होणं, खूप ओली होणं, हा सायक्लिक वेटिंग अँड ड्राईंग जो आहे याच्यामुळे क्रॉपच्या फिजिओलॉजीमध्ये लॉट ऑफ डिस्टर्बन्स येतात आणि त्याची एनर्जी वाढीकडे न जाता स्ट्रगलिंग करतो. त्याची एनर्जी वाढीकडे वापरली न जाता तो स्ट्रगल करतो आणि त्यामुळे त्याचं उत्पादन कमी मिळतं. परंतु या सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये कायमस्वरूपी आपण जमिनीमध्ये ऑप्टिमम मॉइश्चर लेवल किंवा वापसा आपण ठेवतो आणि वापसा ठेवत असल्यामुळे कोणत्याही पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. त्याचं सर्व एनर्जी जी आहे ती वाढीकडे वापरली जाते म्हणून आपलं उत्पादन जास्त मिळतं. आता समजा जर बघा पाट पाण्या पद्धतीचा आपण विचार जर केला, तुमच्या पाट पाण्याच्या पायामध्ये अंतर जर 10 दिवस असेल तर फक्त 3 ते 4 दिवस पिकाची वाढ होते. फक्त 3 ते 4 दिवस. पहिले 3 दिवस जास्त पाण्यामुळे वाढ होत नाही, शेवटचे 3 दिवस पिकाच्या मुळात पाणी नसतं त्यामुळे वाढ होत नाही. मला कल्पना आहे. तर 3 ते 4 दिवस वाढ होते. म्हणजे 100 दिवसाचं जर पीक असेल आणि तुमचं पीक 40 दिवसच वाढत असेल तर तुम्हाला उत्पादन जास्त कसं काय मिळणार मला तुम्ही सांगा. म्हणून तुमचं पीक 100चे 100 दिवस वाढलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून त्याच्या पिकाच्या मुळाजवळ लागणारी अन्नद्रव्य जी आहेत, लागणारं पाण्याचं व्यवस्थापन जे आहे किंवा वापसा अवस्था जी आहे तुम्ही जर मेंटेन करू शकलं तर तुम्ही जी काही व्हरायटी वापरताय त्याचं फुल जेनेटिक पोटेन्शियल तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. एखाद्या व्हरायटीचं जेनेटिक पोटेन्शियल जर एक्सप्लोअर करायचं असेल तर त्याला लागणारे जे निविष्ठा जे आहेत त्याला व्यवस्थित जर प्रोव्हाइड जर तुम्ही करू शकला तर फुल जेनेटिक पोटेन्शियल तुम्ही एक्सप्लोअर करू शकता मित्रांनो. सरकत नाही ते फुल मोठे ना ते हेवी फोटो हेवी. ह्या ज्या ट्युबिंग ज्या आहेत म्हणजे ठिबक सिंचनाचा येणारा जर 60% खर्च जे अग्रवालजी म्हटले, ह्या ट्युबिंग अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या सबसिडीसाठी उपलब्ध असणाऱ्या ट्युबिंग जे आहेत जैन टर्बो एक्सेल आणि जैन टर्बो लाईन याला सबसिडी मिळणाऱ्या आहेत. ज्याला कमी खर्चाच्या पाहिजेत त्यांच्याकरता ह्या आहेत जैन टर्बो स्लिम किंवा जैन पॉलिस्लिम ज्याला आपण क्लास 1 असं म्हणतो. या तुमच्या नॉन सबसिडीसाठी आहेत. इनलाईनमध्ये असं कंटिन्यूस वेटिंग पॅटर्न मिळतो आपल्याला. कुठेही असं जमीन कोरडी राहत नाही, ओली जात नाही, पूर्ण स्ट्रीपच्या स्ट्रीप ओली राहते. त्यामुळे तुमच्या जवळच्या अंतराच्या पिकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पाण्याचं खतांचं व्यवस्थापन तुम्ही करू शकता. म्हणून आपण जवळच्या अंतराच्या पिकांसाठी आपण इनलाईनचाच वापर केला पाहिजे आणि इनलाईनचाच आग्रह धरला पाहिजे. खतं देण्याकरता फर्टिलायझर टँक असेल, वेंच्युरी असेल किंवा इंजेक्टर पंप असेल याचा तुम्ही वापर करू शकता.
ऑटोमेशन एक नवीन संकल्पना आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पहिलं वाटतं की मोठ्या क्षेत्रासाठीच ऑटोमेशन आहे. अगदी लहान लहान क्षेत्राचा सुद्धा शेतकरी आपण ऑटोमेशन करू शकतो. ऑटोमेशनमुळे शेतात जाण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही घरी बसून म्हणा किंवा तुम्ही कुठल्या गावाला जरी गेला असाल तर मोबाईलवर सुद्धा तुमचा शेतावरचे पंप तुम्ही चालू करू शकता, सिस्टीम चालू करू शकता. म्हणून ऑटोमेशन रात्री शेतात जाऊन वाल चालू बंद करण्याची क्रिया आता बंद झाली. म्हणून ज्यांना लहान जरी क्षेत्र असेल तरी त्याने ऑटोमेशन करू शकतो. ऑटोमेशन टाईम बेस असेल किंवा व्हॉल्यूम बेस असेल किंवा सेन्सर बेस असेल, तिघं पद्धतीने त्याला ते ऑटोमेशन वापरता येतं. आणि असं तुमच्या मनातला गैरसमज तुम्ही काढून टाका की क्षेत्र त्याला खूप जास्त मोठं पाहिजे. अक्षरशः 10 गुंठे क्षेत्र असणारा सुद्धा पॉलिहाऊसवाला शेतकरी असेल किंवा शेंडीटवाला शेतकरी असेल तो सुद्धा ऑटोमेशन करू शकतो. ओपन फील्डवाला तुमचा 5 एकर 10 एकरवाला जरी शेतकरी असेल तो शेतकरीसुद्धा ऑटोमेशन करू शकतो. हे मिनी स्प्रिंकलर आहेत. झालं. हे रेनपोर्ट सिस्टम नवीन डेव्हलप केलं आम्ही. याच्यात तुम्हाला कांदा असेल, हरभरा असेल, गहू असेल, अद्रक असेल, हळद असेल, या पिकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरते. आपल्याला भुईमुगाचं पीक असेल, भुईमुगालासुद्धा वापरता येईल. बटाटा पीक असेल, बटाटा पिकालासुद्धा वापरता येईल. म्हणून आपल्याला या रेनपोर्ट सिस्टीमचा वापर अतिशय, जे मेटॅलिक स्प्रिंकलर जे आहेत, मेटॅलिक स्प्रिंकलरपेक्षा याची एफिशियन्सी जास्त आहे. याचा पाण्याचा थेंब लहान आहे. जेव्हा हा थेंब जमिनीवरती पडतो, जमीन तुमची दबत नाही, जमीन कॉम्पॅक्ट होत नाही, त्यामुळे जमीन नरम राहिल्यामुळे पिकाची वाढ चांगली होत असते. म्हणून या रेनपोर्ट सिस्टीमचं मॉडेल अतिशय चांगलं आहे. हा तो रेनपोर्ट सिस्टीम 5022 मॉडेल आहे. याचा सर्वात जास्त वापर शेतकरी करतात. हे अशा पद्धतीने फळझाडांना आपल्याला ठिबक सिंचन वापरता येईल. झाडाखाली सिंगल लॅटरल जर वापरत असाल तर 2 ऑफसेट आपल्याला वापरायला पाहिजे. शेतकरी काय करतात 2 ट्रिपर वापरतात. 2 ट्रिपर वापरतात 4 ट्रिपर वापरले पाहिजे. म्हणजे ओल्याचं क्षेत्र वाढेल, जास्त मुळं त्याचा कार्यक्षमपणे ओलाखाली येईल आणि उत्पादन जास्त मिळेल. दुसरी पद्धत जी आहे ती पॅरलल लॅटरल, म्हणजे झाडाच्या दोन्ही बाजूला नाही टाका, एक ह्या बाजूला एक ह्या बाजूला. त्याच्यात तुम्हाला ऑनलाईन पण वापरता येईल किंवा इनलाईन पण वापरता येईल. म्हणजे तुम्हाला नंबर ड्रिपरची संख्या जी आहे, जसं गोरंटीवार साहेबांनी सांगितलं की जमीन हलकी असेल तर ड्रिपर जवळ पाहिजे, जमीन भारी असेल तर ड्रिपर तुमचा लांब ठेवला तर चालू शकणार आहे. यासाठी इनलाईनचाही वापर आपला करता येईल. नंतर क्लोज लूप सिस्टीम, म्हणजे झाडाखाली आपल्याला ऑनलाईन किंवा इनलाईनचं आपल्याला रिंगण पद्धतीनं रिंग टाकता येईल. आपल्याला झाडाखाली जिथे कार्यक्षम मुळं असतील ती रिंग कुठे ठेवली पाहिजे किंवा ड्रिपर कुठे असले पाहिजे, दुपारी 12 वाजता पडणारी सावली बघायची आणि सावलीच्या परिघामध्ये पांढरी मुळं आहेत आणि तिथं तुमचं ड्रिपरचं प्लेसमेंट असलं पाहिजे. इनलाईन असो की ऑनलाईन असो, तुमचा ड्रिपर जो आहे झाडाच्या मुळाजवळ असला पाहिजे, पांढऱ्या मुळांजवळ. तुम्ही खोडाजवळ नाही ठेवता हे चुकीचं आहे. खोडाजवळ पाणी कधीच द्यायचं नाही. फळबागांना खोडाजवळ ड्रिपर कधीच ठेवायचा नाही. नळी साधारणतः खोडापासून 1.5 ते 2 मीटर दूर पाहिजे. दुपारी 12 वाजता पण सावली बघायची, त्या सावलीच्या परिघामध्ये पांढरी मुळं असतात, तिथं तुमचं ड्रिपर प्लेसमेंट असलं पाहिजे. हे अशा पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने खतं देतो आहे आणि पाठीमागून मोकळं पाणी भरतो, त्यामुळे आपल्याला एफिशियन्सी कमी मिळते. म्हणून आपल्याला खताची कार्यक्षमता वाढवायची असेल तर आपण ठिबक पद्धत दिली पाहिजे. आता फर्टिगेशन संज्ञा बाद झाली, आता ती न्यूट्रिगेशन झाली. ॲप्लिकेशन्स ऑफ न्यूट्रिएंट्स थ्रू ड्रिप इरिगेशन सिस्टीम, द टेक्नॉलॉजी नोन ॲज न्यूट्रिगेशन. सुरुवातीला आम्ही फर्टिगेशन त्याला म्हणायचो, पण आता फर्टिगेशन ते बाद झाली. आता ती नवीन संज्ञाधित न्यूट्रिगेशन झालेली. आता ती फर्टिगेशन हे 4 Rचं उत्तर आहे. तुम्ही राईट न्यूट्रिएंट, राईट क्वांटिटी, राईट मेथड आणि राईट टाईम तुम्ही निवड करू शकता. स्किप करतो मी. एक सर्वात शेवट महत्त्वाची स्लाईड दाखवणार आहे मल्टीपर्पज ड्रिपची. हे सांगितलं अग्रवालजींनी, वेंचुरी इंजेक्टर वगैरे, इथे स्किप करतो आपण. ही खतं आपण ठिबकमध्ये निवड करू शकतो. 19-19 असेल, युरिया असेल, 1261 असेल, फॉस्फरिक ॲसिड असेल किंवा पांढरा पोटॅश असेल. पांढरा पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळतो, युरिया पाण्यात पूर्णपणे विरघळतो. तुम्ही ठिबकमध्ये देऊ शकता. फॉस्फरससाठी मात्र 1261 किंवा फॉस्फरिक ॲसिड तुम्ही वापर करू शकता.
ही ती खतं आहेत 19 19 19 आहे 13 40 13 12 61 0 17 44 0 52 34. तुम्ही खतांची फवारणीसुद्धा करू शकता तुम्ही फोलियर फिडिंग ज्याला म्हणून. हे ठिबक सिंचनवाली कापसाचं पीक आहे. नेक्स्ट कांद्याचं पीक ठिबक सिंचनखाली. नेक्स्ट ऊसाचं पीक ठिबक सिंचन पद्धतीखाली. नेक्स्ट केळीचं पीक ठिबक सिंचनखाली. नेक्स्ट पपईचं पीक ठिबक सिंचन पद्धतीखाली. नेक्स्ट अद्रकचं पीक आहे ठिबक सिंचन पद्धतीखाली. नेक्स्ट हे हळदीचं पीक आहे ठिबक सिंचन पद्धतीखाली. नेक्स्ट टोमॅटोचं पीक आहे. नेक्स्ट मिरचीचं पीक आहे ठिबक सिंचन पद्धतीखाली. हे वांग्याचं पीक आहे ठिबक सिंचनखाली. टरबूजचं पीक आहे ठिबक सिंचनखाली. एक मिनटं, हे आता आपण फळबागांवरती काम केलं आतापर्यंत, फळबागा आणि भाजीपाल्यावरती. परंतु आपल्याला आता माइंडसेट चेंज करायचं आहे फील्ड क्रॉपवरती. जे फील्ड क्रॉपला कधी आपण पाण्यापर्यंत कधी येऊ दिलं नव्हतं. उदाहरणार्थ तुमचं गहू असेल, तुमच्या भागातलं भाताचं पीक असेल, भाताचं पीकसुद्धा ठिबक सिंचन पद्धतीखाली येऊ शकतं मित्रांनो. भातामध्ये ठिबक सिंचनचा वापर जर केला तर 54% पाण्याची बचत वाढलेली आहे. 54% पाण्याची बचत झालेली आहे आणि उत्पादनामध्ये सुद्धा 58% उत्पादन वाढ झाली मित्रांनो. म्हणून भातामध्ये सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करता येईल. असं गरज नाही आहे, आम्हालाही चुकीचं शिकवलं गेलं असं म्हणायला हरकत नाही की भात फक्त स्टँडिंग वॉटरमध्ये वाढतो. राईस नेवर नीड स्टँडिंग वॉटर. तुम्ही ठिबक सिंचन पद्धतीवरती गादी वाफेवरती जर भात लावू थोडा भाताचं पीक तुम्ही ठिबक सिंचन पद्धतीवरती गादी वापर पद्धतीत जर लावलं तर पारंपरिक पद्धतीपेक्षा तुम्हाला 1.5 ते दुप्पट उत्पादन जास्त मिळतं भाताचं. आम्ही बाजरीचं पीकसुद्धा ठिबक सिंचन पद्धतीवरती घेतलं, मक्याचं पीकसुद्धा ठिबक सिंचन पद्धतीवरती घेतलं आहे. फक्त आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे. हे बघा बाजरीचं पीक, जिथे बाजरीचं पिकाचं उत्पादन एकरी फक्त 4 ते 5 क्विंटलचं उत्पादन मिळतं, तिथे 19 क्विंटलचं बाजरीचं उत्पादन काढलेलं आहे. नेक्स्ट हे भुईमुगाचं पीक आहे. नेक्स्ट हे झेंडूचं पीक आहे. नेक्स्ट ही जी मल्टीपर्पज ठिबक सिंचनची आहे ती समजून घ्या. ठिबक सिंचनच्या मध्ये जी वापरण्यात येणारी जी नळी जी आहे ती इनलाईन वापरायची आहे. इनलाईन नळीमध्ये अंतर ठेवायचं आहे 1.5 मीटर ते म्हणजे असं 4.5 ते 5 फूट ठेवायचं आहे. 1.35 ते 1.5 मीटर म्हणजे 4.5 ते 5 फूट अंतर ठेवायचं. 2 ड्रिपरमध्ये अंतर ते 40 सेंटीमीटर ठेवायचं आणि ड्रिपरचा प्रवाह 4 लिटर घ्यायचा. तर तुम्हाला कुठल्या कुठल्या पिकांसाठी वापर करता येईल. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो असेल, ढोबळी मिरची असेल, मिरची असेल, वांगे असेल, बटाटा असेल, कांदा असेल, लसूण असेल, आलं असेल, हळद असेल, पत्तागोबी असेल, फ्लावर असेल, टरबूज असेल, खरबूज असेल, काकडी असेल, बीन्स असेल किंवा शेवगा असेल, ह्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यासाठी वापर करता येईल. हा भाजीपाल्याचा गट झाला. दुसरा सिरियलचा तृणधान्याचा गट. तृणधान्यामध्ये मका असेल, गहू असेल, राईस असेल, भात किंवा सोरगम असेल, बाजरा असेल. मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ज्वारीवरती प्रयोग आम्ही केला. ज्वारीवरती ह्याच ठिबक सिंचन पद्धती वापरली होती. एकरी 26 क्विंटल ज्वारीचं उत्पादन काढलं. मक्यावरती आम्ही प्रयोग केला, एकरी 68.5 क्विंटल मक्याचं उत्पादन काढलं ह्याच पद्धतीवरती. तसंच कडधान्यामध्ये हे झालं शेवटचीच राहिले लास्ट आहे. कडधान्यामध्ये तुरीवरती आपण काम करतो आहे. तुरीमध्ये उत्पादन आपण एकरी 24 क्विंटल उत्पादन काढलं. म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य पिकाचं 17 क्विंटल आणि खोडव्याचं उत्पादन 7 क्विंटल असं 24 क्विंटल उत्पादन काढलं. हरभऱ्यामध्ये सुद्धा आपण ठिबक सिंचनचा वापर केला. एकरी 15 क्विंटल आपण हरभऱ्याचं उत्पादन काढलं. तेलबियामध्ये भुईमुगाचा वापर करता येईल, सोयाबीनमध्ये वापर करता येईल, तुमचं सूर्यफुलामध्ये वापर करता येईल आणि एरंडीमध्ये वापर करता येईल. नगदी पिकामध्ये ऊसामध्ये आहे, कापसामध्ये आहे. फळ पिकांमध्ये केळी असेल, पपया असेल, स्ट्रॉबेरी असेल, द्राक्ष असेल, आंबा असेल, पेरू असेल, डाळिंब असेल किंवा काजू असेल, या पिकांमध्ये आपल्याला हीच सिस्टीम वापर करता येते. नंतर ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचं पीक आहे ॲग्रो फॉरेस्ट्री. मला जर कोणी विचारलं आज जर शाश्वत पीक कोणतं असेल तर घेणारं कोणी जर असेल, जसं JK पेपर मिलवाला हमखास खरेदी करतं, हमखास ते सुबाबूळ विकत घेतात, हमखास ते निलगिरी विकत घेतात. जर आज जर विचारलं शाश्वत पीक कुठलं असेल कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणारं, नो रिस्क, तर ते ॲग्रो फॉरेस्ट्री आहे. ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये तुम्ही टीक लावू शकता, बांबू लावू शकता, निलगिरी लावू शकता.
सुभाबूड लावू शकता आणि मिलियट डुबिया लावू शकता. ह्याच पद्धतीवरती ह्याच अंतरावरती मी सांगितल्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कुठलाही बदल न करता हीच पद्धती आपल्याला ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा वापर करता येईल. मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक प्लांट म्हणजे औषधी वनस्पतीमध्ये सुद्धा, सुगंधी वनस्पतीमध्ये सुद्धा हीच सिंचन पद्धती आपल्याला वापर करता येईल. फुलशेतीमध्ये सुद्धा आपल्याला गुलाब असेल, कार्नेशन असेल, जरबेरा असेल, मेरी झेंडू असेल, शेवंती असेल किंवा तुमचं निशिगंध असेल, या सर्व पिकांसाठी तुम्ही घेतलेले ठिबक सिंचनचा संच जो आहे याच्यात कुठलाही बदल न करता जसाच्या तसा तुम्हाला वापर करता येतो. म्हणून मल्टीपर्पज ड्रीप इरिगेशन सिस्टीमचा कन्सेप्ट आता शेतकऱ्यांमध्ये खूप पॉप्युलर होत चाललेला आहे. म्हणून आपल्याला ठिबक सिंचन नुसतं ऊस पिकासाठी घेतल्यानंतर ऊसाला वापरता येईल असं नाही आहे. कापूस पिकासाठी घेतला ठिबक सिंचन असेल तर जवळपास 50 पिकासाठी तुम्हाला वापर करता येणार मित्रांनो. कुणाला काही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, आता विचारा, मेलवरती विचारा, व्हॉट्सअपवरती विचारा, ट्विटरवरती विचारा. हाच नंबर माझा आहे. माझं नाव BD जडे आहे. मी सिनियर सायंटिस्ट आहे जैन इरिगेशनमध्ये. माझा मेल ID आहे, फोन नंबर आहे. तुम्ही कुठल्याही सोशल मीडियाचा वापर करू शकता, मला फोन करू शकता. काही मनात शंका असेल, कुठल्याही पिकामध्ये शंका असेल, कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये शंका असतील, ठिबक सिंचन असो, तुषार सिंचन असो, टिश्यू कल्चर असो, फर्टिगेशन असो किंवा पॉलिहाऊस टेक्नॉलॉजीबद्दल असो, कुठल्याही मनामध्ये शंका असतील तर आपण जरूर विचारा आणि शंकेचं निरसन करून घ्या. जोपर्यंत शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत आत्मविश्वास वाढत नाही. जोपर्यंत आत्मविश्वास वाढत नाही तोपर्यंत यश मिळत नाही मित्रांनो. जर आपल्याला यश मिळत असेल तर आपला आत्मविश्वास वाढणं गरजेचं आहे. संयोजकांनी मला आमंत्रित केलं, मला माझे विचार मांडणी संधी उपलब्ध करून दिली, किंवा मी म्हणे की आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आयोजकांचे आणि आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झालात, आपल्या सर्वांचे अतिशय संयमतेने आपण विचार ऐकून घेतले त्यामुळे आपल्या सर्वांचेही मी आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार, जय हिंद. हॅलो, धन्यवाद सर. यानंतर आपण एक टेक्निकल सेशन नंतर सुरुवात करणार आहोत. तो आहे आपल्याकडे कृषी वित्त डिजिटल पेमेंटचे फायदे आणि धोके या संदर्भातला. आणि इरिगेशनबद्दल सरांनी, गोरंटीवार सरांनी देखील, जडे सरांनी देखील आणि अग्रवाल सरांनी देखील अगदी विस्तृतपणे माहिती सांगितलेली आहे. जैन इरिगेशनचा स्टॉल जो आहे तो C ब्लॉकमध्ये 72 नंबरचा आहे. वेळेच्या अभावी आपण प्रश्न उत्तर जे आहेत आपण एक मध्यंतरी जे घेतले ते नंतर घेऊ आपण. आणि ज्यांना जर शंका असतील तर त्यांनी कृपा करून जैन इरिगेशनचा जो स्टॉल नंबर C72 आहे त्या नंबरमध्ये जावा आणि तिकडे आणि सर आता बाहेर येतीलच, तर पर्सनली ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत तर त्यांनी पर्सनली सरांशी पण बोलता येईल. तर मी आयोजकांना विनंती करतो की सरांचा सन्मान जो आहे एक स्मृतिचिन्ह घेऊन, सर एक सरांचा नंबर घेऊन घ्या प्लीज. कमलेशजी प्लीज. थँक्यू. या सत्रामध्ये उपस्थित डॉक्टर सुनील गोरंटीवार सर, श्री जडे साहेब, श्री अग्रवाल साहेब या तिन्ही मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ लोकांचं मी आभार मानतो. आणि पुढील जे सत्र आहे आपलं, जे कृषी वित्त आणि डिजिटल पेमेंटचे फायदे धोके आहेत या संदर्भातील तज्ज्ञ आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्या दोन्ही तज्ज्ञांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. मिसेस मैथिली कोवे नाबार्डचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी विनंती करतो की मॅडम प्लीज आपण यावं स्टेजवर. प्रॉब्लेम. धन्यवाद सर. मी नबार्डची जिल्हा विकास अधिकारी नागपूर जिल्ह्याची श्रीमती मैथिली कोवे. मी आमचं जिल्ह्याचं जे ऑफिस असतं त्यात एकच व्यक्ती पोस्टेड असतो आणि मी ॲज सच मी नबार्डचा पूर्ण जिल्ह्याचा कार्यभार बघते. तसं टॉपिक खूप मोठा आहे, याला इतक्या सहज आणि लवकर गुंडाळणं शक्य नाही, परंतु आपण त्यासाठी फक्त मेन पॉईंट्स तेच मी पिकअप करणार आहे. नबार्ड त्याचं व्हिजन मी लिहिलेलं आहे, डेव्हलपमेंटल बँक फॉर नेशन फॉर फॉस्टरिंग रूरल क्रेडिट. ग्रामीण क्षेत्रात पैसा टाकणारी, क्रेडिट देणारी ही डेव्हलपमेंटल बँक आहे. त्याच्यामुळे त्याचा रोल जो आहे तो मोठा आणि शीर्षस्तरीय रोल आहे. त्याचे 3 फंक्शन्स नाबार्ड कशा प्रकारे कार्य करत आहे, त्यात फायनान्शियल म्हणजे वित्तपुरवठा, डेव्हलपमेंटल म्हणजे विकासाचा रोल, आणि तिसरं म्हणजे सुपरविजन म्हणजे मराठीत त्याला म्हणतात निरीक्षण, बँकांचं निरीक्षण. हा 3 ब्रॉड सेक्टरमध्ये आपण काम करतो, नबार्ड काम करते. आणि या 3 माध्यमातून नबार्ड रूरल इकॉनॉमी याला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते. त्यात रिफायनान्समध्ये जो क्रॉप लोन आपण बँका तुम्हाला देतात, शेतकऱ्यांना देतात, त्यांना वित्तपुरवठा, पुनर्वित्त
त्याचं काम नाबार्ड करतं, परंतु शॉर्ट टर्म आपण जिल्हा सहकारी बँक आणि क्षेत्रीय ग्रामीण बँक यांनाच देतो. परंतु जे लॉंग टर्म लोन असतं ते आपण कमर्शियल बँका, NBFC सगळ्या प्रकारच्या बँका त्यासाठी पात्र असतात. हे मोठ्या स्तरावर दिलं जातं. जसं तुम्ही बघितलं असेल 2017-18ला आम्ही 65,240 करोड एवढं आम्ही लॉंग टर्म लोन दिलेलं आहे आणि शॉर्ट टर्म लोन 55,000 करोड. हे ऑल इंडियाची फिगर आहे, त्यानुसार आम्ही देत असतो. एक लॉंग टर्म रूरल क्रेडिट फंड हा फक्त जिल्हा सहकारी बँकांसाठी आणि ग्रामीण बँकांसाठी क्रिएट केलेला फंड आहे. या माध्यमाने देखील आम्ही जे आहे लॉंग टर्म एक कॅपिटल फॉर्मेशनसाठी ग्रामीण क्षेत्रात जे लोन पाहिजे ते देण्याचा आपण प्रयत्न करतो. लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. हा एक मोठा फंड 30,000 करोडचा फंड आहे. त्यात ग्रामीण क्षेत्रात रोड बनवणे, ब्रिजेस बनवणे, इरिगेशन सिस्टीम, सोशल सेक्टर असे जवळपास 36 ब्रॉड सेक्टर आपण या फंडाच्या अंतर्गत डेव्हलपमेंटसाठी कव्हर करतो. फक्त हा फंड आपण राज्य सरकारच्या माध्यमाने प्रत्येक क्षेत्रात पुरवठा करतो. आलं नाही ते इथे कुठेतरी प्रॉब्लेम झाला आहे. याला सपोर्टिंग एक फंड आहे नाबार्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, नीडा म्हणून हा फंड क्रिएट केलेला आहे नाबार्डनी. तो जो आहे RIDF फंडला सपोर्ट करतो आणि जिथे RIDF आपण देऊ शकत नाही तिथे हा फंडचा पुरवठा करून 36 ब्रॉड सेक्टरवर परत नाबार्ड ग्रामीण क्षेत्राच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतो. वेअरहाऊस इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेला 5,000 करोडचा फंड आहे. 13-14ला हा फंड आमच्याकडे देण्यात आला. यात सायंटिफिक पद्धतीने नवीन वेअरहाऊस बनवण्यासाठी हा फंड युटिलाइज केला जातो. या फंडात आपण फेडरेशनला, कोऑपरेटिव्हजला हा फंड लोनच्या मार्फत देतो. फक्त हा फार लो कॉस्ट लोन असतो. फक्त यात कंडिशन हीच असते की सायंटिफिक पद्धतीने वेअरहाऊस बनवा आणि स्टोरेज फॅसिलिटी जिल्ह्याची वाढवा. यात कोल्ड स्टोरेजेस, कोल्ड चेन, सिलोज हे सगळे पात्र असतात. फूड प्रोसेसिंग फंड हा एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने परत आम्हाला दिलेला 2,000 करोडचा फंड आहे. या फंडामध्ये जे आहे काही गव्हर्नमेंटनी डेझिग्नेटेड फूड पार्क केलेले आहेत. त्यातले 3 फूड पार्क नागपूर जिल्ह्यात आहे. या फूड पार्कमध्ये जर तुम्हाला दुकान लावायचं असेल किंवा नवीन काही उघडायचं असेल त्यासाठी फूड प्रोसेसिंग फंडच्या मार्फत जे आहे फायनान्स केलं जातं. हा फंड नाबार्डकडे आहे. क्रेडिट फॅसिलिटी टू मार्केटिंग फेडरेशन हा देखील आणखी एक 200 करोडचा फंड नाबार्डकडे आहे. यात आपण डेअरी सेक्टर आहे किंवा ॲग्रो प्रोसेसिंग सेक्टर आहे त्याला वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट या फंडाद्वारे आपण पूर्ण करतो. प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यावर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अशा 5,000 कंपन्यांचा टार्गेट नाबार्डला दिलेला आहे आणि या 5,000 कंपन्या आम्हाला 2 वर्षात आम्हाला करायच्या आहे. त्यासाठी नवीन योजना नाबार्डकडे आली आहे. 21.6 लाख असा आम्ही अनुदान निधी प्रत्येक FPOला या योजनेमार्फत देणार आहोत आणि त्यासोबतच त्यांना वर्किंग कॅपिटल आणि टर्म लोनचा फायनान्सिंगसाठी आम्ही ती पण सोय केली आहे. नॅप किसान फायनान्स लिमिटेड आमची सबसिडियरी आहे त्याद्वारे. सुपरविजन रोड नाबार्ड बँकांचं सुपरविजन करते. त्यात जिल्हा सहकारी बँक, रिजनल रूरल बँक. म्हणजे सुपरविजन यासाठी होते की ग्रामीण क्षेत्रात बरोबर क्रेडिट जात आहे की नाही, कारण डेव्हलपमेंटचा सगळ्यात मोठा रोल तिथे सुरू होतो. डेव्हलपमेंटल फंक्शनमध्ये जे आहे नाबार्ड अनुदानित फंड वाटतो. त्यात ट्रायबल डेव्हलपमेंट फंड, वॉटरशेड डेव्हलपमेंट फंड अशा प्रकारचे आपल्याकडे फंड आहेत आणि या फंडाच्या मार्फत जे आहे मोठे मोठे प्रोजेक्ट्स NGOच्या मार्फत आपण चालवत असतो. ते नागपूर जिल्ह्यात बरेच प्रोजेक्ट असे चालू आहे. तुम्हाला किती समजतंय मला माहिती नाही, पण हे सगळं फार महत्त्वाचं आहे आणि फार ब्रॉड आहे. थोडं इथे PPTचा प्रॉब्लेम झाला आहे. क्लायमेट रेझिलियन्स ॲग्रिकल्चर यात नाबार्ड इज द ओनली एजन्सी जी जगात जिला क्लायमेट इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून डेझिग्नेट करण्यात आलेलं आहे आणि वर्ल्ड बँकेने आमच्याकडे 2 प्रकारचे क्लायमेट फंड ठेवलेले आहेत. त्यात ग्रीन क्लायमेटसाठी हे फंड जे आहेत ते वापरायचे आहेत. फायनान्शियल इन्क्लुजन, फायनान्शियल लिटरसी
ग्रामीण विकासाचा सगळ्यात मोठा टूल आहे. हा या संदर्भात परत एक फायनान्शियल इन्क्लुजन फंड नाबार्डकडे 200 करोडचा ठेवण्यात आला 2007 पासनं, आणि त्यात नाबार्डला टार्गेट देण्यात आलं की या फंडाला यूज करून प्रत्येक फॅमिलीज भारत देशाच्या प्रत्येक फॅमिलीजला बँकिंग सेक्टरच्या फॉर्मल बँकिंग सेक्टरमध्ये आणणे, त्यासाठी वर्कशॉप्स करणे, त्यासाठी अवेअरनेस कॅम्प करणे, अशा प्रकारचे इंटरव्हेन्शन नाबार्डने केले. नुक्कड नाटक देखील केले आणि या फंडाच्या मार्फत आम्ही आर्थिक साक्षरतेचा प्रचार प्रसार केला. आर्थिक साक्षरतेच्या या प्रचार प्रसारात जिल्हा सहकारी बँक आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकाचा खूप चांगला रोल आहे. या बँकांना आम्ही वित्तपुरवठा करतो आणि फायनान्शियल लिटरसी फंडाच्या मार्फत यांना अनुदानाच्या रूपात जे आहे रुपे क्रेडिट कार्ड, त्यांचं CBS सिस्टम, मोबाईल व्हॅन, फायनान्शियल लिटरसी सेंटर, या सगळ्या इंटरव्हेन्शनसाठी त्यांना या फंडाच्याद्वारे अनुदान देण्यात येतात. कारण त्यांचं ग्रामीण क्षेत्रात पेनेट्रेशन जास्त आहे, तर घरोघरात फायनान्शियली लिटरसीचं अवेअरनेस यावं यासाठी या फंडाचा वापर केला जातो. मायक्रो फायनान्स सेक्टर हा सेक्टर जो आहे बराच मोठा सेक्टर आहे. सुरुवात झाली 1992 पासनं, जेव्हा SHG बँक लिंकेज प्रोग्राम हा प्रोग्राम 500 बचत गटांचा आपण पायलट प्रोजेक्ट केला आणि त्यानंतर जे आहे यात बरीच तफावत झाली. आज बचत गट 87.44 लाख बचत गट आज पूर्ण भारत देशात कार्यरत आहे आणि यात जे आहे जवळपास 15 करोड भारताच्या फॅमिलीज आज या मायक्रो फायनान्स प्रोग्रामसोबत जुळलेले आहे. हा एक मोठा रिव्हॉल्युशन जो आहे तो नाबार्डनी ज्याची सुरुवात 30-25 वर्षापूर्वी केली आणि आज घडला आहे. यात सगळ्यात मोठे फायदे जे झालेले आहेत या प्रोग्राममुळे तो आहे की हा जगातला सगळ्यात मोठा मायक्रो फायनान्स प्रोग्राम ठरलेला आहे. हा जगातला सगळ्यात मोठा पॉवर्टी एलिव्हेशन म्हणजे गरिबी उन्मूलनाचा कार्यक्रम आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जो नाबार्डनी चालवलेला आहे. त्यानंतर यातच आपण नवीन प्रॉडक्ट आणले. त्याचं सेकंड प्रॉडक्ट आहे जॉईंट लायबिलिटी ग्रुप, जो उद्योजकतेसाठी बनलेला छोटा गट असतो आणि याला पहिल्या दिवशीपासून आपण उद्योजकतेसाठी बँकांच्या मार्फत लोन उपलब्ध करून देतो. सध्या नागपूर जिल्ह्यात 2,500 जॉईंट लायबिलिटी ग्रुपचा प्रोजेक्ट चालू आहे आणि जे आहे 12,500 महिलांना उद्योजकतेला लावण्याचं टार्गेट आम्ही या प्रोग्रामद्वारे घेतलेलं आहे. सोबतच महिलांना त्यांच्याच ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. त्या ज्या ॲक्टिव्हिटीजवर उद्योजकता करू शकतात असे 13 दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम. त्यानंतर मागच्या वर्षी एक लाईव्हलीहूड प्रोग्राम देखील नाबार्डनी चालू केलेला आहे. तर मायक्रो फायनान्समध्ये जे आहे बरंच काही आपण कव्हर अप करतो आणि हा प्रोग्राम सगळ्यात मोठा डेव्हलपमेंटल प्रोग्राम नाबार्डचा आहे. आमच्या सबसिडरीज 4 सबसिडरीज आहे. नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नाबार्ड फायनान्शियल सर्व्हिसेस, नॅपकिसान फायनान्शियल सर्व्हिसेस आणि नॅप समृद्धी फायनान्शियल सर्व्हिसेस. जिथे बँकांद्वारे वित्तपुरवठा होऊ शकत नाही ती गॅप फिलअप करण्यासाठी या सबसिडरीज नाबार्डनी बनवलेल्या आहे. यातून डायरेक्ट फायनान्स, बँकिंग लेवलचंच फायनान्स जे आहे आपण इंडिव्हिज्युअल बेस, कंपनी बेस किंवा फेडरेशनला उपलब्ध करून देतो. यात नॅपकिसान FPOसाठी फायनान्स करते, ॲग्रो प्रोसेसिंग ॲग्रीबेस ॲक्टिव्हिटीजसाठी. नाबार्ड फायनान्स सर्व्हिसेस जी आहे ती मायक्रो फायनान्ससाठी फायनान्स करते. नॅप समृद्धी जी आहे नॉन फॉर्म सेक्टरवर फायनान्स करते, ज्या ॲग्री रिलेटेड नॉन फॉर्म सेक्टर आहे त्याच्यावर फायनान्स करते. आणि नॅपकॉन्स जी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे जिथे जे आहे ॲग्रोबेस ॲक्टिव्हिटीजवर प्रोजेक्ट बनवण्याचं काम केल्या जाते. तर अशा प्रकारे हे नाबार्डचं ओव्हरऑल फंक्शनिंग आहे. यात जे आहे फार शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं महत्त्वाचं जे तुमच्या लेवलला म्हणजे इंडिव्हिज्युअल बेस प्रोग्राम आहेत जे सांगणं आवश्यक आहे ते आहे गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड स्कीम्स, ज्या विविध ॲग्री किंवा ॲक्टिव्हिटीजवर गव्हर्मेंट स्कीम चालवतं. त्याचं नोडल डिपार्टमेंट नाबार्ड आहे. आमच्या थ्रू या योजनांची सबसिडी जाते. त्यात पहिली योजना डेअरी एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट स्कीम सध्या सुरू आहे. 18-19 मार्चपर्यंत ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत 9 कंपोनंट आहे. त्यात जे आहे
तुम्हाला सबसिडी प्राप्त होऊ शकते. दुसरी योजना आहे नॅशनल लाईफस्टॉक मिशन. त्या योजनेत गोट फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग आणि सगळ्या लाईफस्टॉक फार्मिंग कव्हरअप केल्या जातात. ही योजना देखील आत्ता रिसेंटली सुरू झालेली आहे, मार्च 19पर्यंत सुरू आहे. तिसरी योजना आता परत एकदा गोडाऊनची स्कीम लॉन्च झालेली आहे, ज्याची खूप सगळे वाट बघत होते. ती ॲग्री मार्केटिंगची योजना परत एकदा लॉन्च झालेली आहे आणि ही 31 मार्चपर्यंत सध्या चालू आहे. तर या सगळ्या योजना ज्या आहे सध्या त्याचा लाभ तुम्ही, सबसिडीसाठी लाभ तुम्ही घेऊ शकता. याचे डिटेल आमच्या वेबसाईटवर सगळे डिटेल सर्क्युलर अवेलेबल आहे. www.nabard.org हा आमचा वेबसाईट आहे. यावर गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड स्कीम म्हणून एक फोल्डर आहे आणि त्यात सबसिडी योजनांचे सगळे डिटेल तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. तर मला वाटते आजच्या या प्रोग्राममध्ये मी इथेच पूर्णविराम देते आणि आयोजकांनी मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. आपण प्रश्न उत्तर एक या सेशनच्या नंतर घेऊ. मी यानंतर लगेचच श्री मोया कृष्णराव सर SBIचे हेडक्वार्टर्सचे सर आहेत, ते मी त्यांना विनंती करतो की त्यांनी डिजिटल पेमेंट्स आणि ॲग्रिकल्चर रिलेटेडच्या ज्या काही त्यांच्या योजना आहेत त्याच्याबद्दल आम्हाला अगदी थोडक्यात सांगावं सर प्लीज. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी स्टेट बँकेतर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आम्हाला इथं ॲग्रोव्हिजनमध्ये बँकेविषयी माहिती देण्याबद्दल हे केलं, त्याबद्दल मी पहिले आयोजकांचं आभार मानतो. आपल्याला स्टेट बँकेकडनं सगळ्या पद्धतीचं कर्ज उपलब्ध असते आणि शेतकरी हा पारंपरिक दृष्टीनं ट्रॅडिशनल म्हणजे जे पुरातन काळातील शेती यावर जास्त अवलंबून असतो आणि त्यामुळे बाकी अविजित घटक आपल्या इथं घडत असतात. तर स्टेट बँकेनं साधे कसे कृषी उद्योजक हां जे प्रॉडक्ट आहेत आपल्याला शेतीला पूरक उद्योजकासाठी, त्यासाठी जे फायनान्स उपलब्ध करून देतात त्यामध्ये मुद्रा पोल्ट्री लोन स्कीम, त्यानंतर मुद्रा फिशरी लोन स्कीम, मुद्रा शिप रेअरिंग स्कीम, मुद्रा गोटरीसाठी जे फायनान्स आहे ते मुद्रा गोट रेअरिंग, डेअरीसाठी आणि पॉवर टिलर, बी किपिंग यासाठी आपल्याला 1 लाखापासून ते 10 लाखापर्यंत मुद्रा लोन योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचं आपल्याकडनं कोलॅटरल सिक्युरिटी न घेता 10% तुमचं बीज भांडवल आणि 90% फायनान्स आपल्याला उपलब्ध करून देता येईल. यानंतर मी डिजिटल पेमेंटसाठी बोलतो. नमस्कार मंडळींनो, मी स्टेट बँक ऑफ इंडियामधून इथे आलेलो आहे. आपण ॲग्रिकल्चरबद्दल तर सगळ्या गोष्टी बघतच आहे, पण याच्यासोबत एक स्टेट बँकेने एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे, त्याचं नाव आहे योनो, यू ओनली नीड वन. हा अशा प्रकारे ॲप आहे ज्याचं सगळ्या प्रकारचे आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप यूज करतो. फॉर एक्झाम्पल एखादा आपल्याला काही पर्चेसिंग करायचं आहे, शॉपिंग, ॲमेझॉनवर जायचं असेल तर ॲमेझॉनचं ॲपवर जातो आपण आणि नंतर आपण पर्चेसिंग करतो. फ्लिपकार्टवर जातो, फ्लिपकार्टचं करतो. किंवा आपल्याला समजा पैसे ट्रान्सफर करायचे आहे, याच्यामध्ये आपलं जे ॲप आहे याचे मी बेनिफिट्स तुम्हाला सांगतो की हे एकच ॲप आहे असं आहे की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आहे. म्हणजे एकच आपल्याला ॲप डाउनलोड करावं लागेल. प्ले स्टोअरमध्ये जायचं, योनो डाउनलोड करायचं, यू ओनली नीड वन. त्याच्यामध्ये आपल्याला फंड ट्रान्सफर, बिल पेमेंट, पैसे ट्रान्सफर आपण कुठेही करू शकतो, कुठल्याही बँकेमध्ये, NEFT, RTGS, बँक टू बँक ट्रान्सफर. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये SBIचे जेवढे काही प्रॉडक्ट्स आहे, SBI लाईफ इन्शुरन्स म्हणजे आपला स्वतःचा विमा, SBI जनरल इन्शुरन्स म्हणजे आपलं मोटर व्हेकल, घराचा विमा, ह्या सगळे विमा पण त्याच्यामध्ये आहे. SBI म्युच्युअल फंडमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते पण प्रॉडक्ट्स याच्यामध्येच आहे. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड आणि डीमॅट अकाउंट ह्या सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट इथे अवेलेबल आहे. आणि इंटरनेट बँकिंगमध्ये जेवढ्या काही फॅसिलिटीज आहेत, समजा आपल्याला चेकबुकची रिक्वेस्ट टाकायची आहे किंवा ATM कार्डची रिक्वेस्ट टाकायची आहे किंवा कुठलीही सर्व्हिस आपल्याला, तर आपल्याला बँकेमध्ये पर्सनली जायची गरज नाही. हे ॲप जर आपण डाउनलोड केलं आणि इंटरनेट बँकिंगचा ID पासवर्ड घेतलं तर हे या ॲपमध्ये इंटरनेट बँकिंगच्या ID पासवर्डने आपण सगळ्या गोष्टी करू शकतो.
तसंच याच्यामध्ये शॉपिंग पण करायचं असेल तर सगळ्या प्रकारचे आपल्या बँकेने खूप साऱ्या चांगल्या कंपनीशी टायअप केलेला आहे. तर सगळे प्रॉडक्ट्स इथे अवेलेबल आहे. आपण इथून डायरेक्ट शॉपिंग करू शकतो. हॅलो, थोड्याच वेळात नितीनजी गडकरी यांचं आगमन आपल्यासमोर होणार आहे. तरी कृपया कोणी जाऊ नये. SBIवाल्यांना आहे की ते लवकरात लवकर चालू स्टेट ठेवा. बँक ऑफ इंडियातर्फे सर्वांना हीच विनंती राहील की हे ॲप जे आहे योनो ॲप हे सर्वांनी डाउनलोड करावं आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करता येईल आणि घरी बसून सगळे व्यवहार करता येईल. आपल्याला बँकेमध्ये जायची गरज नाही. बँकेमध्ये गेलं तर लाईनमध्ये उभं राहावं लागते, गर्दी असते. तर आपण घरी बसून आरामशीर आपण सगळे व्यवस्थित कामं करू शकतो. तर मॅक्झिमम लोकांनी हे या ॲप डाउनलोड करावं आणि इंटरनेट बँकिंगच्या ID पासवर्डनी हे तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. तुमचे काही प्रश्न असतील नबार्डबद्दल किंवा मग SBIच्या लोन संदर्भात तर क्विकली एखादा प्रश्न आपण घेऊ शकू. जर कोणाला प्रश्न असेल तर प्लीज. कोणाच्या मनात काही शंका असल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास त्यांनी लवकर लवकर विचारावे. व्हॉलेंटियर्स प्लीज तो मोमेंटो घ्या. श्री कृष्णराव सरांना तो मोमेंटो द्या प्लीज. सर आपण थँक्यू. याच दालनामध्ये आपण फ्युचर ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर हा एक सेशन घेणार आहोत. माननीय नितीनजी गडकरी थोड्याच वेळात या दालनामध्ये आपल्यासमोर येतील आणि हा सेशन कंटिन्युएशनमध्ये इथेच चालू राहील. फ्युचर ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर या विषयावर एक्सपर्ट पॅनलचं डिस्कशन थोड्याच वेळात या हॉल नंबर 1मध्ये चालू होईल. तर सर्व शेतकरी बांधवांना आणि जे इथं उपस्थित आहेत श्रोत्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथंच याच हॉलमध्ये थांबावं. मेरे किसान भाइयों और दोस्तों, हमारे आज के सारे मेहमान अंदर आ चुके हैं. तालियों के साथ इनका स्वागत करें. और जैसे मैंने आपको बताया है कि ये जो पैनल डिस्कशन है, हम पहले चाहते थे कि ये हमारे बीच हो, लेकिन कुछ किसान भाइयों ने दे रिक्वेस्टेड कि भाई पैनल डिस्कशन में हम भी भाग लेना चाहते हैं. इसलिए आज ये प्रोग्राम पैनल डिस्कशन के बजाय एक व्यूज़ में एक्सप्रेस हमने चेंज किया है ताकि कुछ लोग उसमें पार्टिसिपेट कर सके. आज हमारे बीच बहुत बड़े बड़े मेहमान हैं. हमारे बीच आज अशोक दलवाई जी है जिन्होंने गवर्नमेंट ऑफ इंडिया को फार्मर्स के डबलिंग इनकम का रिपोर्ट दिया है. आज हमारे बीच डॉक्टर देशपांडे आए हैं, इकोनॉमिस्ट है, ये बेंगलोर से है. डॉक्टर S.A. पाटिल जो IRI के डायरेक्टर रह चुके हैं और वाइस चांसलर रह चुके हैं कर्नाटका में, वो भी हमारे बीच में हैं. उसके साथ हमारे पास आज अजयवीर जाखड़ है, वो कुछ पंजाबी फार्मर्स भी यहाँ आए हैं, वो पंजाब के फार्मर्स कमीशन के चेयरमैन हैं. उसके साथ कृष्णबीर चौधरी जी है जो हमारे फार्मर्स के नेता है और उनका ओपिनियन रहेगा कि फार्मर्स के लिए क्या कर सकते हैं. डॉक्टर KV प्रभु एक बहुत साइंटिस्ट है जिन्होंने बासमती राइस पे बहुत अच्छा काम किया है और आज जानते हैं कि एक्सपोर्ट हमारा बासमती का सबसे ज़्यादा हो रहा है. सबसे फार्मर्स को बेनिफिट जो हो रहा है वो बासमती की वजह से हो रहा है. हमारे बीच आज एक बहुत तगड़े जर्नलिस्ट है, चंद्रशेखर जी हमारे बीच है, उनका भी हम ओपिनियन सुनेंगे. और एक इंडस्ट्री से हमने आदमी बुलाया है, सागर जी कौशिक, वो भी हमारे बीच है. तो आज ये ऐसा एक डाइवर्सिफाइड ग्रुप हमने यहाँ इकट्ठा किया है. पहले तो हम सोच रहे थे कि हम एक टेबल के ऊपर बैठ के इनके विचार सुनेंगे, लेकिन कुछ फार्मर्स ने ऐसा एक्सप्रेस किया कि भाई हमें क्यों नहीं इसमें पार्टिसिपेट करते. इसलिए हमने ये बोर्ड थोड़ा चेंज करके आज हमने इनको यहाँ पैनल बिठा के हर एक को मैं विनंती करूँगा कि दे कैन स्पीक इन हिंदी, इंग्लिश, वॉट एवर लैंग्वेज दे आर, बिकॉज द टाइप ऑफ ऑडियंस इज ऑल मिक्सड, दे अंडरस्टैंड बोथ द लैंग्वेजेस. तो कुछ तो मराठी है, लेकिन मराठी में मैं नहीं कहूँगा आपको कहने के लिए, लेकिन हम इनका ट्रांसलेशन मराठी में बाद में करेंगे. मेरी आपसे विनंती इतनी है कि हमें टाइम एक स्पैन रखना पड़ेगा क्योंकि कुछ लोगों को शाम को जाना भी है. सो आई रिक्वेस्ट यू एवरी स्पीकर टू हैव 10 minutes ईच. एंड आपको हमने एक ब्रॉड टॉपिक दिया है, बट इट डजेंट मीन दैट यू कैन रिस्ट्रिक्ट योर सेल्फ. आज हमारे देश में जो परिस्थिति है, मैं ऑलवेज बोलता हूँ कि एग्रीकल्चर इज़ एट द क्रॉस रोड्स नाउ, क्योंकि हमारे तरफ अन्न धान्य के कोठार भरे पड़े हैं, दूसरी तरफ हमारे फार्मर सुसाइड कर रहे हैं. ये क्लाइमैक्स है.
और ये क्लाइमैक्स हमारे शायद कुछ हमारी पॉलिसियाँ कुछ चेंज करनी पड़ेगी या हमें कुछ करना पड़ेगा, इसलिए हमने ये डिस्कशन रखा है कि जिसके वजह से हम सोचेंगे कि हमारा फ्यूचर क्या है एग्रीकल्चर का। आज हमारे पास 52% फार्मर्स एग्रीकल्चर पे डिपेंडेंट है, इसको हम कम कर सकते हैं क्या? 40% कर सकते हैं क्या? आज यूरोप में हमारे पास 4% है, अमेरिका में शायद 2.5% फार्मर डिपेंडेंट है। तो हम भी सोचते हैं कि लेकिन हमारी पूरी इकोनॉमी एग्रीकल्चर के ऊपर है, तो हम कितना भी कम करेंगे तो भी 40-45% हमारी पॉपुलेशन जो है वो एग्रीकल्चर पे डिपेंडेंट रहने वाली है। ये तो सत्य है, ट्रुथ है। तो अब फिर हमारी पॉलिसीज़ कैसे होनी चाहिए कि जिसके वजह से हमें जो फार्मर, क्योंकि हमारा ग्रीन रिवोल्यूशन हो गया, हमारा मिल्क रिवोल्यूशन हो गया, वाइट रिवोल्यूशन हो गया, हमने वेजिटेबल्स इसमें भी प्रोडक्शन किया, और आप जानते हैं कि इसका परिणाम क्या है। आज सड़क पे हमारे टमाटो फेंके जाते हैं, हमारे आलू फेंके जाते हैं, वो बोलते हैं कि हमें रेट नहीं मिल रहा। तो एक तरफ जो कंज्यूमर है वो तो बड़ा खुश होता है कि मुझे आज 4 रुपये में हमें टमाटर मिल रहे हैं, लेकिन जो फार्मर्स है वो मर रहा है। तो ये जो हमारे दुविधा हो रही है, जिसको मैं क्लाइमैक्स बोलता हूँ, उसको हमें कैसे कर सकते हैं, ये फ्यूचर पॉलिसी के लिए आज ये हमने डिस्कशन रखा है। हमारे बीच हमने कुछ हमारे लोग रखे हैं कि जो इनके पॉइंट नोट डाउन करेंगे। हमारे बीच हमारे माननीय गडकरी साहब भी थोड़ी देर में ज्वाइन होने वाले हैं, क्योंकि उनके भी कुछ व्यूज़ है, वो भी बात करेंगे। लेकिन हम ये शुरुआत करेंगे और इसके पॉइंट्स बना के हम आदरणीय नितिन जी गडकरी को सादर करेंगे, ताकि वो सेंट्रल गवर्नमेंट में जाके बता सकते कि दिस इज़ द फ्यूचर ऑफ एग्रीकल्चर, कि जिसके लिए हम कुछ चेंजेस कर सकते हैं। तो मैं पहले विनंती करूंगा सभी पैनलिस्ट से कि आप कृपया मंच पे आइए। दलवाई जी, देशपांडे साहब, चंद्रशेखर जी, प्लीज़ कम ऑन द डायस। कृष्णबीर सिंह जी आइए, सागर कौशिक,